कधी कधी आयुष्य बदलायला वर्ष लागत नाहीत, एकच लढत ही पुरेशी असते. ही गोष्ट आहे प्रिचर्ड कोलनची. 2015 मध्ये अवघ्या 23 वर्षांचा प्रिचर्ड मुष्टियुद्धात अपराजित होता. 16 लढती, 16 विजय आणि त्यापैकी 13 विजय प्रतिस्पर्धाला बेशुद्ध पाडून. म्हणजेच काय, तर पुढे मोठं काहीतरी करण्यासाठी तो पूर्णपणे तयार होता. पण 17 ऑक्टोबर 2015 टेरेल विल्यम्स विरुद्धची ती लढत त्याच्या आयुष्यातली शेवटची लढत ठरली. या लढती दरम्यान प्रिचर्डच्या डोक्याच्या मागच्या भागावर काही बेकायदेशीर ठोसे बसले. मुष्टियुद्धाच्या भाषेत अशा ठोशांना सशाचे ठोसे असं म्हटलं जातं. 7व्या फेरीत अशाच एका ठोशानंतर तो अस्वस्थ झाल्याचं दिसलं. तरीही लढत सुरूच राहिली. 9व्या फेरीत तो 2दा खाली पडला आणि इथे एक विचित्र गोष्ट घडली. त्याच्या प्रशिक्षकांच्या कोपऱ्यातील पथकाला वाटलं की लढत संपली आहे, त्यामुळे त्यांनी त्याचे हातमोजे काढले. पण अजून एक फेरी बाकी होती, त्यामुळे प्रिचर्डला नियमभंगामुळे अपात्र ठरवण्यात आलं. पण खरी शोकांतिका त्यानंतर सुरू झाली. बदलण्याच्या खोलीत त्याची तब्येत अचानक बिघडली. रुग्णालयात त्याच्यावर तातडीची मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर तो तब्बल 221 दिवस कोमात सुद्धा राहिला होता. तो वाचला, पण त्याला पूर्वीसारखं आयुष्य पुन्हा मिळालं नाही. त्याच्या आई वडिलांनी पुढची अनेक वर्ष त्याची काळजी घेतली आणि या घटनेचा परिणाम फक्त प्रिचर्डच्या आयुष्यावरच झाला नाही, तर जागतिक मुष्टियुद्ध परिषदेने प्रिचर्ड कोलन नियम आणत पंचांना अशा प्रकारच्या डोक्याच्या मागच्या भागावर होणाऱ्या ठोशांबाबत कठोर भूमिका घेण्याचं आव्हान सुद्धा केलं. 2021 मध्ये जागतिक मुष्टियुद्ध परिषदेने प्रिचर्डचा मानद विजेता म्हणूनही सन्मान केला. आणि आता 13 ऑगस्ट 2026 रोजी वयाच्या 33व्या वर्षी प्रिचर्ड कोलनचं निधन झालंय. या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच व्हिडिओसाठी सरळ सोप्पाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.